नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांकरता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महाराष्ट्रातील MBBS BDS हा फर्स्ट राऊंड होत आहे आणि याचा एक्सपेक्टेड कटऑफ म्हणजे ऑल इंडिया रँक SML कास्ट रँकनुसार दरवर्षीपेक्षा थोडा वाढ होण्याचे कारण काय आहे? तर ऑल इंडियात खरं तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ऑल इंडियात जास्तीत जास्त जायला पाहिजे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागा सोडून, पण तसं कोणीही कोणाचा विचार करत नाही। प्रत्येक जण आपला स्वतःचाच विचार करतो आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा खूप मोठा लॉस होत आहे। तर याचं महत्त्वाचं काय 5 मुद्दे आहेत। त्यामधला पहिला मुद्दा हा आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने यावर्षी निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रात MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा जो बॉन्ड होता कालावधी तो रद्द केला आहे। जसा पहिला एम्सला वगैरे होता, तर विद्यार्थ्यांनी विचार केला की एम्सला पण बॉन्ड नाही, स्टेटला पण बॉन्ड नाही आहे, त्यामुळे स्टेटमधून ॲडमिशन घ्यायचे विचार केले। त्याचबरोबर समजा कोणाला KM पाहिजे, ऑल इंडियातून KM पाहिजे भेटत असेल तरी ते स्टेटमधून घेतात, ऑल इंडियातून BJ पाहिजे तरी स्टेटमधून घेतात। त्याचं महत्त्वाचं कारण काय? जर ऑल इंडियातून कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतलं तर जास्तीत जास्त कॅटेगरीचे विद्यार्थी स्टेटमध्ये आहेत आणि ओपन कॅटेगरीची राहिलेली संख्या खूप कमी आहे। सर्व कास्टला जवळपास कास्ट सवलती आणि कास्ट दिलेले आहेत महाराष्ट्र राज्यात। तर यामध्ये महाराष्ट्रामधील कास्टच्या विद्यार्थ्यांना, डोमॅसिल विद्यार्थ्यांना जवळपास 10,000 ते 14,000च फी लागणार स्टेट कोट्यातून ॲडमिशन घेतल्यास। आणि तोच महाराष्ट्रातील जर BJ KM कोणत्याही कॉलेजला वरच्या ऑल इंडियातून घेत असेल तर त्याला त्या कॉलेजची पूर्ण फी लागणार। म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजची 1,81,000 ते 1,87,000 पर्यंत MBBS कॉलेजची फी आहे। ती फी आपल्याला कास्टच्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियातून गेल्यास लागणार। मग फी सवलतीमुळे भरपूर विद्यार्थी काय करत आहेत की आपल्याला स्टेटमधून घेत आहेत, स्टेटमधून 10,000 ते 14,000 फी। हे महत्त्वाचा मुद्दा आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज पण यावर्षी वाढलेले नाही आहेत। गव्हर्नमेंट कॉलेजच्या फक्त नाशिकच्या 50 सीट वाढलेल्या आहेत, त्या 50मध्ये पण ऑल इंडियाला जाणार आहेत। त्याचबरोबर बाकी कॅटेगरी व्यतिरिक्त व्हर्च्युअल म्हणजे वेगळ्या आरोफन आहे, डिफेन्स आहे, हिली एरिया आहे, PWD आहे, यांना आणि ऑल इंडियाला जाऊन जागा ह्या 2-2, 3-3च वाढलेल्या आहेत। थोडक्यात जास्त जागा वाढलेल्या नाही आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जे सेमी कॉलेज म्हणत होतो आपण प्रायव्हेटला, महाराष्ट्र शासन फी सवलत देत होते, त्यातले काही चांगले टॉपचे कॉलेज याचं खाजगीकरण होत आहे आणि ते राऊंडलाच आलेले नाहीत फर्स्ट राऊंडला। यामध्ये काशीबाई नवले महत्त्वाचं कॉलेज होतं, त्याचबरोबर विखे पाटील आहे, NKP साळे हे टॉपचे कॉलेज आहेत आणि हेच राऊंडला येणार नाही आहेत। तर याचा पण इफेक्ट सेमीला होणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक कास्टमध्ये जवळपास महाराष्ट्रात जास्तीत जास्त कास्ट विद्यार्थी, प्रत्येक कास्टमध्ये कास्ट रँक वाढला आहे, म्हणजे कास्टमधील विद्यार्थी वाढले। त्याचं महत्त्वाचं कारण पहिलं काय करायचे की ज्यांना ऑल इंडियात जायचं ते स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन पण करायचे नाही, पण यावर्षी ऑल इंडियात जाण्याचं बी प्रमाण कमी झालं आणि स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन करून स्टेटमध्ये राहायचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं ऑल इंडियातले विद्यार्थी जाणारे महाराष्ट्रातले कमी। ऑलरेडी बाहेर राज्यापेक्षा महाराष्ट्रातले विद्यार्थी ऑल इंडियात कमी जातात आणि यावर्षी त्याचा पण इफेक्ट हा 5-10% नक्कीच होणार आहे। कोणालाही लांबचे एम्स नको आहेत किंवा बाहेर राज्यात दुसरीकडे जायला तयार नाहीत, स्टेटमध्ये पण जायला पूर्ण फीमुळे जायला तयार नाहीत। यामुळं ऑल इंडियातल्या विद्यार्थी जर नाही गेले तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा काही गरीब विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे। तर सर्व जे चांगले रँकवाले विद्यार्थी आहेत यांनी याचा विचार करून ऑल इंडियातून जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न करा। निदान स्टेटमध्ये तरी पूर्ण फी जरी ऑल इंडियातून भरली तर महाराष्ट्र शासनातर्फे परत फी सवलत मिळत असते, फक्त लेट भेटेल। सध्या तरी शासनाने महाराष्ट्रातल्या डोमॅसिलला सगळ्यांना फी सवलत देणार आहे, ऑल इंडियातून ॲडमिशन हो का स्टेटमधून हो, पण ऑल इंडियातून जर पूर्ण फी लागली तर भविष्यात तुम्हाला नक्कीच फी सवलत मिळणार आहे। तर याचा विचार करून आणि आपल्या बंधू भगिनींना जास्तीत जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातल्या प्रवेश स्टेट कोट्यात घेण्याकरता 15%चा निर्णय घ्यावा ही सर्वांना विनंती आहे। आणि आपल्याला जे पण अपडेट हवे आहे त्यांनी नक्कीच कॉमेंट्स करून विचारा, डिस्क्रिप्शनमध्ये माहिती पाहून घ्या आणि सर्व हायर रँकवाले आणि हायर मार्कवाल्यांना विनंती करा की ऑल इंडियातून प्रवेश घ्या। धन्यवाद।